नमस्कार नमस्कार मी वैभव माळोदे. मी फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि एल आय सीमध्ये मागच्या 5 वर्षांपासून काम करत आहे. जर तुम्ही घरामध्ये कमवती व्यक्ती असाल आणि जर तुमचा इन्शुरन्स नसेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही ड्रायव्हर असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. तुम्ही घरातील जिम्मेदार व्यक्ती आहात, शेतकरी आहात आणि पूर्ण कुटुंब तुमच्यावर डिपेंड आहे तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. फक्त पुढचे 5 ते 10 मिनिटांमध्ये मी ह्या प्लॅनविषयी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फायदा कसा होणार आहे ही या प्लॅनमध्ये मी सांगेन. ॲक्च्युली हा एल आय सीचा एक प्लॅन जो आहे हे ॲक्च्युली एक ॲग्रीमेंट आहे. परत मी शब्द वापरतोय. हा प्लॅन म्हणजे काय आहे? एक ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंट कसं असतं की जे सांगितलं किंवा जे आहे ते झालं पक्क काम, त्याप्रमाणे ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंट काय सांगतं की हा जो प्लॅन आहे याला आपण एल आय सीच्या भाषेमध्ये जीवनलक्ष नावाचा प्लॅन सांगतो आपण. पण थोडक्यामध्ये माहिती देतो हे कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं 25 वर्षाचा. हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा 25 वर्षाचा आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला गॅरंटेड 26 लाख रुपये देण्याची गॅरंटी देते. ठीक आहे, एल आय सी तुम्हाला 26 लाख रुपये देण्याची गॅरंटी देते. हा प्लॅन कसा आहे बघा. मंथली 4,000 रुपये तुम्हाला सेव्हिंग करायचे आहे, बचत. महिन्याला फक्त 4,000 रुपये तुम्हाला बचत करायची आहे. हे दिसतंय? महिन्याला फक्त 4,000 बचत करायची. जसा तुमचा पहिला हप्ता जमा होणार तसं गव्हर्नमेंट तुमच्यासाठी 70 लाखाचा इन्शुरन्स, तुमच्यासाठी 70 लाखाचा इन्शुरन्स एल आय सी वेगळा काढून ठेवते. बघा म्हणजे काय करायचं, तुम्हाला महिन्याला 4,000 रुपये बचत करायची. जशी महिन्याला तुम्ही 4,000 पहिला हप्ता तुम्ही भरला, 4,000 भरणा केला, पहिला हप्ता भरला, 70 लाखाचा विमा कव्हर तुमच्यासाठी आम्ही वेगळा काढून ठेवतो. लक्षात आलं? हे हा इन्शुरन्स कव्हर झाला. बघा व्यवस्थित दिसतंय? क्लिअर दिसतंय? ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे 12 महिन्याची किती रक्कम जमा होईल तुमची? 12 चौक 48,000. तुमची 48,000 रुपये रक्कम जमा होणार. जशी तुमची 48,000 रुपये रक्कम जमा होणार एल आय सी तुमच्या एल आय सीच्या खात्यावर 48,000 रुपये जमा करेल प्लस 48,000. ही टोटल रक्कम झाली 96,000. म्हणजे एका वर्षामध्ये 96,000 रुपये तुमच्या एल आय सीच्या खात्यात जमा राहणार ह्या प्लॅन अंतर्गत. ऍक्च्युली हा प्लॅन 25 वर्षाचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला 26 लाख रुपये देणार एल आय सी या प्लॅन मध्ये, याची गॅरंटी भेटणार. ठीक आहे, किती रक्कम भेटणार तुम्हाला? 26 लाख. कितव्या वर्षी? 25व्या वर्षी. परत म्हणतो मी या ठिकाणी, परंतु तुम्हाला प्रीमियम हप्ता 25 वर्ष भरायचा नाही, फक्त 22 वर्ष भरणार आहे. बावीसच वर्ष तुम्हाला या ठिकाणी महिन्याला 4,000 म्हणजे वर्षाला 48,000 रुपये भरणा करायचा आहे. ह्या पुढचे जे 3 वर्ष आहे ही तुमचे हप्ते पूर्ण माफ केले जाणार आहे, माफ असणार आहे. ऑन बॉन्ड पेपर पुढचे 3 वर्ष तुमचे माफ असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी 1ही रुपया भरायचा नाही. 22 वर्षांमध्ये तुमची जी टोटल इन्व्हेस्टमेंट होणार ती होईल 10 लाख रुपये. एवढी तुमची ही झाली इन्व्हेस्टमेंट. ही 22 वर्षाची इन्व्हेस्टमेंट 10 लाख. ह्या 10 लाखाचे 25व्या वर्षी तुम्हाला मिळणार 26 लाख रुपये. प्लॅन लक्षात आला? 25 वर्षाचा एग्रीमेंट आहे, 22 वर्षात तुम्हाला भरायचे आहे. ह्या 22 वर्षात तुमची इन्व्हेस्टमेंट 10 लाख होत आहे. हे 10 लाखाचे तुम्हाला भेटणार 26 लाख. आता तुम्हाला तुम्ही म्हणता हे तर झालं, पण आमचा नेमका फायदा आहे. आता तुम्हाला मी फायदा सांगतो. नंबर 1, फायदा नंबर 1, ह्या मार्फत तुमची बचत होईल. कारण काय आहे की दैनंदिन लाईफ मध्ये आपली पैशाची सेव्हिंग आपण करत नाही, परंतु ह्या मार्फत तुमची बचत होणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? दुसरी महत्त्वाची गोष्ट,
LICच्या पहिल्या हप्त्याबरोबर तुमचा विमाचा प्रकार आहे, म्हणजे इन्शुरन्सचा प्रकार. हा इन्शुरन्स कसा काम करतो ते थोडक्यात सांगतो. पॉलिसी चालू असताना जर तुम्हाला काही झालं, म्हणजे कस्टमरला काही झालं, समजा पॉलिसी तुम्ही चालू केली, उद्या समजा काही झालं, गव्हर्नमेंट काय करणार, ह्या ऍग्रीमेंटनुसार हप्ते पूर्ण माफ केले जातात. वारसदाराला तुमच्यानंतर एकही रुपया भरायची गरज ह्या ठिकाणी नाही. मात्र आपलं ऍग्रीमेंट चालू राहणार. हप्ते माफ झाले परंतु ऍग्रीमेंट मात्र चालू राहणार. ऍग्रीमेंट किती वर्षाचं आहे आपलं? 25 वर्षाचं आहे. किती भेटणार आहे? 26 लाख भेटणार आहे. पण इन्शुरन्स कसा काम करतो? हप्ते पूर्ण माफ झाले, ऍग्रीमेंट चालू राहिलं, इमर्जन्सी 10 लाख रुपये, सॉरी या ठिकाणी 20 लाख रुपये दिले जातील. नैसर्गिक मृत्यू झाला तर इमर्जन्सी फंड 10 लाख रुपये दिला जातो, आणि ऍक्सिडेंटल मृत्यू असेल तर 20 लाख रुपये इमर्जन्सी फंड दिला जातो. लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर दरवर्षी 1 लाख रुपये, ह्या प्लॅन मध्ये दरवर्षी 1 लाख रुपये तुमच्या घर खर्चासाठी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी गव्हर्नमेंट देतं. किती वर्ष देतं? आपला ऍग्रीमेंट जोपर्यंत आहे तोपर्यंत, 25 वर्षापर्यंत, 25 वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपला ऍग्रीमेंट चालू आहे तोपर्यंत दरवर्षी 1 लाख रुपये रक्कम ह्या प्लॅन मध्ये दिली जाते. आणि प्लस ऍग्रीमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किती रक्कम भेटणार होती? 26 लाख रुपये. तर ही 26 लाख रुपये सुद्धा ऍग्रीमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रक्कम तुमच्या वारसदाराला दिली जाईल. हा इन्शुरन्स कव्हर तुम्हाला पहिल्या प्रीमियम पासून, पहिल्या हप्त्यापासून लागू केला जातो. प्लॅन लक्षात आला? सर्वात बेस्ट आहे. आणखी काय म्हणणं असू शकतं की समजा मला पैशाची गरज जर पडली तर का, बरोबर? याच्यामध्ये आपल्याला एक लोनची सुविधा आहे. 80 पैसे ज्याचा व्याजदर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या समजा भविष्यात समजा तुम्ही 1 लाख रुपये लोनच्या स्वरूपामध्ये तुम्ही पैसे उचलले LIC कडून, काही मॉर्गेज लागत नाही, फक्त आधार कार्ड लागतं, तुमची सही लागते, 3-4 दिवशी खात्यावर पेमेंट येतं. 1 लाख रुपये तुम्ही समजा लोन उचललं तर ह्या 1 लाखाला 800 रुपये महिना, 80 पैशांना 800 रुपये महिना याप्रमाणे तुम्हाला व्याज लागेल. आणि उचललेली रक्कम तुम्ही तुमच्या हिशोबानं किंवा तुमच्या बजेटनुसार 1 वर्षात 2 वर्षात केव्हाही तुम्ही भरू शकता. अशा प्रकारे हा प्लॅन काम करतो. सर्वात बेस्ट प्लॅन आहे. LIC मध्ये सर्वात जास्त चालणारा हा प्लॅन आहे. घरातील प्रत्येक कमवत्या व्यक्तीचा इन्शुरन्स असावा, काळाची गरज आहे. आणि विशेष म्हणजे या प्लॅन मधून तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाला एक आर्थिक सुरक्षा देत आहात, म्हणून गव्हर्नमेंटने हा खास प्लॅन आपल्यासाठी आपल्या सेवेमध्ये आणलेला आहे. खूप भारतामध्ये असे भरपूर व्यक्ती आहेत जे ह्या प्लॅनचा फायदा घेत आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बजेट वाढवलं, 4,000च्या ऐवजी 8,000 केलं तर इन्शुरन्स तुमचा 1,40,40,00,000 होणार. ठीक आहे. आणि मिळणारी रक्कम 26 लाखाच्या ऐवजी 52 लाख रुपये रक्कम भेटणार. तुमची इन्व्हेस्टमेंट इथे 20 लाख होणार. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करणार, ज्याप्रमाणे तुम्ही बजेट ठेवणार, त्याप्रमाणे तुमचा इन्शुरन्स राहणार, त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट होणार, आणि त्याप्रमाणेच तुम्हाला रक्कम सुद्धा मिळणार. खूप जबरदस्त प्लॅन आहे. मी सुद्धा माझ्या कुटुंबासाठी हा प्लॅन परचेस केलेला आहे, घेतलेला आहे. आता हा इन्शुरन्स केव्हा लागू होतो? तर त्यावेळेस हप्ता भरलेला पाहिजे, ही एक अट आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर माझा काही कारणामुळे जर बंद पडला प्लॅन, ही खूप महत्वाची सूचना आहे. तर गव्हर्नमेंट काय करतं, तुम्हाला एक संधी देतं. 5 वर्षापर्यंत तुम्ही आज नाही शक्य नाही भरणं झाला तर तुम्ही पुढे भरू शकता. थोडीफार लेट फी लागते त्याला. ठीक आहे. आणि जर तुम्हाला मधातच जर का बंद करायचं काम पडलं, म्हणजे तुम्हाला ऍग्रीमेंट चालू नाही ठेवायचं, ऍग्रीमेंट तुम्हाला कॅन्सल करायचं, तर त्याला सरेंडर म्हणतात, पॉलिसी सरेंडर. कमीत कमी 1 वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकता जर तुम्हाला ऍग्रीमेंट चालू ठेवायचं नसेल तर त्यावेळेस गव्हर्नमेंट तुमची जी रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेतील काही रक्कम गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, जे की तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेलं असतं, पॉलिसी काढल्यानंतर काही दिवसानंतर जे पॉलिसी डॉक्युमेंट किंवा बॉन्ड पेपर येतो त्याच्यामध्ये पूर्ण उल्लेख दिला असतो, तुम्ही तो वाचून घ्यावा, समजून घ्यावा.
त्याप्रमाणे रक्कम परत करतं. म्हणजे या ठिकाणी पैसे बुडण्याची काही टेन्शन नाही. काही ना काही रक्कम तुम्हाला 100% मिळणार जर पॉलिसी बंद पडली तर. हा दुसरा प्रश्न असा असू शकतो, लेट झालं तर चालतं का? तर जास्तीत जास्त आजची समजा तुमचं हप्ता भरण्याची तारीख, इथून पुढं 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हप्ता भरला तरी चालतो. त्याला आम्ही म्हणतो ग्रेस पिरियड. ग्रेस पिरियड म्हणजे काय, 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हप्ता हा भरायला चालतो. लक्षात आलं तुम्हाला? त्याच्यापेक्षा जास्त झालं तर थोडीफार लेट फी लागते. पण ह्या प्लॅन मध्ये तुमची 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, 26 लाख रुपये गॅरंटीड रिटर्न आहे आणि 70 लाखाचा इन्शुरन्स गव्हर्नमेंट पहिल्या दिवसापासून वेगळं करून देतं. लक्षात आलं? खूप जबरदस्त प्लॅन आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही घरात कमवती व्यक्ती असाल आणि तुमच्या घरातील अजून तुमची मुलं जर कमवती नसतील तर तुम्ही 100% हा प्लॅन घ्या. खूप जबरदस्त प्लॅन आहे. माझ्याकडे आता मी मागच्या 5 वर्षापासून याला काम करतोय, सर्वात जास्त लोकांनी हा प्लॅन घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे की जर तुम्ही कमवती व्यक्ती असाल, ड्रायव्हर फील्डमध्ये असाल, शेतकरी असाल आणि तुमच्यावर पूर्ण कुटुंब, तुमच्यावर पूर्ण जिम्मेदारी असेल तर तुमची सुद्धा ही जिम्मेदारी पडते. तुमच्यावर सुद्धा ही जिम्मेदारी असते की आपल्या घरच्यांची जिम्मेदारी आपल्या नंतर सुद्धा कोणीतरी करावी, कोणीतरी घ्यावी. तर तुमच्या नंतर सुद्धा ही जिम्मेदारी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, LIC ऑफ इंडिया घेते आणि तुमच्या कुटुंबाला ही ह्याप्रमाणे इन्शुरन्स कव्हर करून देते. आणि परत 100% ऑनलाईन आहे. LIC ऑफ इंडिया ही पूर्ण 100% गव्हर्नमेंटची आहे. सर्व डिजिटल झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काही रिस्क नाही, गव्हर्नमेंटला तुमची रिस्क आहे. म्हणजे तुम्हाला जी रिस्क आहे ती तुम्ही कोणाला टाकू राहिले, गव्हर्नमेंटवर टाकू राहिले. यांना काय म्हणणार, तुम्ही एकदम शांत तुम्हाला झोप लागणार की आपला स्वतःचा इन्शुरन्स आहे. तर हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा ह्या प्लॅन शेअर करा, त्यांना सुद्धा ह्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं सांगा. LICचा सर्वात जबरदस्त प्लॅन आहे, जीवन लक्ष्य नावाचा प्लॅन आहे. याचा कालावधी 25 वर्षाचा आहे, परंतु भरणा फक्त 22 वर्ष येतो. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला याच्यामध्ये माफ केले जातात. ठीक आहे. अजून काही याची ह्या प्लॅन विषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला संपर्क करा. ओके, धन्यवाद.